ही खुशी की बात है कि आज ये भट्टी के विषय रखिए जीते जी मरजीवा बनने की भट्टी। ಬಹಳ ಖುಷಿಯ ವಿಚಾರ ಇವತ್ತು ಭಕ್ತಿಯ ಒಂದು ವಿಷಯ ಬದುಕಿದ್ದು ಸಾಯೋದು ಅಂತ ಇಟ್ಟಿದೆ. कभी कभी बाबा पूछते हैं कि बच्चे मर गए हो या अभी मर रहे हो या मरना है। ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಬಾಬಾವರು ಕೇಳ್ತಾರೆ, ಮಕ್ಕಳೇ ಸತ್ತು ಹೋಗಿದಿರೋ ಅಥವಾ ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದೀರೋ ಅಥವಾ ಇನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ಸಾಯ್ಬೇಕು. पूरे जीते जी मर चुके हैं, उनके निशानी क्या होंगे। ಬದುಕಿರುವಾಗಲೇ ಸತ್ತೋಗಿರೋರ ಲಕ್ಷಣಗಳೇನಿರುತ್ತೆ? आप कहेंगे कि उन्होंने जीते जी मरने का भोग लगाया होगा। ನೀವು ಹೇಳ್ಬೋದು, ಬದುಕಿದ್ದು ಸತ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಭೋಗ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು. ಮಧುಬಂದಲ್ಲಿ ಭೋಗ ಇಡಿಸ್ತಾರಲ್ಲ, ಮರ್ಜೀವ ಭೋಗ ಅಂತ, ಆ ಥರ ಭೋಗ ಇಡಿಸ್ಬೇಕು. आप में से जिन्होंने मधुबन में जीते जी मरने का भोग लगाया वो जरा हाथ खड़ा करो। ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಭೋಗ ಇಡಿಸಿದ್ದೀರಾ? ಕೈ ಎತ್ತಿ. ಮಧುಬಂದಲ್ಲಿ जीते जी मरने का भोग ಎಷ್ಟು ಜನ ಮಾಡಿಸಿದ್ದೀರಾ? ಅವ್ರ ಕೈ ಎತ್ತಿ. अपने स्थान पे खड़े हो जाओ। ನಿಂತ್ಕೋಬೇಕಂತೆ ನೀವೆಲ್ಲ. ಮಧುಬಂದಲ್ಲಿ ಭೋಗ ಇಡಿಸಿರೋರು. अच्छा, पूरी भट्टी में जीते जी मरने वाले 6 हैं बस। चलो इनकी तो ताली बजाओ, अच्छी बात है। इन 6 में से जो कहते हैं अब हमारा भोग लग गया जीते जी मरने का, हम पूरे मर चुके हैं जीते जी, अब वो हाथ खड़ा करो। ಪೂರ್ಣ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಬದುಕಿದ್ದು ಸತ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಯಾರು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀರೋ ಅವ್ರ ಕೈ ಎತ್ತಿ. जो इन 6 में से आउट ऑफ 6 ಆ 6 ಜನರಲ್ಲಿ ಈಗ ಯಾರು ಭೋಗ ಮಾಡಿಸಿದಿರ ಮಧುಬಂದಲ್ಲಿ ಮರ್ಜೀವ ಭೋಗ, ಅವರಲ್ಲಿ प्रैक्टिकली जीते जी मर चुके हैं वो हाथ खड़ा करो। प्रैक्टिकल है ना बल्कि तो सत्य वेरी गुड। तो जीते जी मरने के लिए क्या करेंगे? पहला काम तो ये जरूर करो, क्या मधुबन में जीते जी मरने का भोग जरूर लगाओ। ಬದುಕಿದ್ದು ಸಾಯೋದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ? ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮಧುಬಂದಲ್ಲಿ ಭೋಗ ಇಡಿಸಿ. ठीक है, बड़े दरबार में आपकी अर्जी जाएगी तो बड़े बाबा स्वीकार करेंगे, आपको सकाश देंगे जीते जी मरने के। ದೊಡ್ಡ ದರ್ಬಾರ್ನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಅರ್ಜಿ ಹೋಗಿ ತಲುಪಿದ್ರೆ ಬಾಬಾ ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಬದುಕಿದ್ದು ನೀವು ಬೇಗ ಸಾಯ್ಬೋದು ಅಂತ. कौन कौन लगाएंगे? हाथ खड़ा करो। ಯಾರು ಇಡಿಸ್ತೀರಾ ಭೋಗ ಅವ್ರ ಕೈ ಎತ್ತಿ. करो करो। ಈಗ ನವೆಂಬರ್ ಹೋಗ್ಬೇಕಲ್ಲ ಮಧುಬನಕ್ಕೆ ರೇಂಜ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. नवंबर में टाइम है ना आपका कर्नाटक का, तो उसमें सबको दिल्ली को नाम नोट कराना है कि हमारा भी भोग लगाना है जीते जी मन। जो लगाने को तैयार है अभी तक नहीं लगवाया, दोनों हाथ खड़े करो। ಯಾರಿಗೆ ಭೋಗ ಇಡ್ಸಕ್ ರೆಡಿ ಇದ್ದೀರಾ? ಎರಡೂ ಕೈ ಎತ್ತಿ. ಇದುವರೆಗೂ ಇಡಿಸಿಲ್ಲ. करो करो, डरो नहीं, करो, मर नहीं जाओगे, डरो नहीं, करो। सत्तामेला ಹೆದರ್ಕೋಬೇಡಿ. वाह, ओके, इनके लिए ताली बजाओ, अच्छी बात। तो बाकी डर क्यों रहे हैं? क्यों डर रहे हैं? ಇನ್ನು ಮಿಕ್ತವ್ರು ಯಾಕೆ ಹೆದರ್ಕೋತಿದ್ದೀರಾ ಮಧುಬಂದಲ್ಲಿ ಭೋಗ ಇಡಿಸೋದಕ್ಕೆ? बाकी क्यों डरे? समर्पित बहने। हाँ, वो दीदी से पूछना। वैसे तो समर्पित माना ही जीते जी मर चुके हैं। अच्छा, ओके। बाकी जीते जी मरना वास्तव में ठीक कहा बहन ने कि जो मन, बुद्धि, वचन, संकल्प, स्वप्न सब चीजों से पूरे पूरे समर्पित हो जाते हैं, वो है जीते जी मन।
ಮನಸ್ಸು, ಬುದ್ಧಿ, ಸಮಯ, ಸಂಕಲ್ಪ, ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲದರಿಂದಲೂ ಯಾರು ಸಮರ್ಪಿತರಾಗ್ತಾರೋ ಅದು ಬದುಕಿದ್ದು ಸಾಯೋದು ಅಂದ್ರೆ. सरेंडर होके भी अगर मान लो कोई चीजों में पूरा श्रीमत पे समर्पित नहीं है तो अभी पूरा जीते जी मरा नहीं. ಸಮರ್ಪಿತರಾಗಿದ್ದು ಸಹ ಪೂರ್ಣ ಶ್ರೀಮತದಂತೆ ನಡೀತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬದುಕಿದ್ದು ಸತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ. तो मैं आज आपको जीते जी मरने के 10 टिप्स बताना चाहूंगा. ಅಣ್ಣವರು ಬದುಕಿದ್ದು ಸಾಯೋದಕ್ಕೆ ಈಗ 10 ಟಿಪ್ಸ್ ಅನ್ನ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. सबसे पहला और इसी याद रखने के लिए सभी के सभी वो टिप्स जो हैं वह शब्द से शुरू होंगे. ಸುಲಭ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ 10 ಟಿಪ್ಸ್ ಮೊದಲನೇದು ವೇ ಅನ್ನೋ ಶಬ್ದದಿಂದ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. सबसे पहला है विदेही. विदेही अवस्था. ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ವಿದೇಹಿ ಸ್ಥಿತಿ. जीते जी मरना, मरने के लिए किससे मरना है? इस देह से मरना है, इसलिए विदेही बनना है. ಬದುಕಿದ್ದು ಸಾಯೋದು ಅಂದ್ರೆ ಯಾವುದರಿಂದ ಸಾಯಬೇಕು? ಈ ದೇಹದಿಂದ ಸಾಯಬೇಕು ತಾನೆ. ಅದರಿಂದ ವಿದೇಹಿ ಸ್ಥಿತಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. एक गीत है ना, विदेही बन जाऊं मेरे बाबा, मैं विदेही बन जाऊं. ಒಂದು ಹಾಡಿದೆ ಅಲ್ವಾ, ವಿದೇಹಿ ಆಗ್ಬಿಡ್ತೀನಿ ನನ್ನ ಬಾಬಾ, ವಿದೇಹಿ ಆಗ್ಬೇಕು. तो विदेही बनना, हम कितना जीते जी मरे इस बात से चेक कर सकते हैं हम कितना विदेही बन के रहते. ಬದುಕಿದ್ದು ಸಾಯೋದು ಅಂದ್ರೆ ನಾನು ಎಷ್ಟು ವಿದೇಹಿ ಆಗಿರ್ತೀನಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. देह याद न आए, ऐसा ऐश्वर्य बने हुए हो, उस आत्मिक स्थिति में टिके हो. ದೇಹದ ನೆನಪೇ ಬರಬಾರ್ದು. ಆ ರೀತಿ ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಿತರಾಗಿರ್ಬೇಕು, ಆತ್ಮಿಕ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರ್ಬೇಕು. देखो बाबा आते हैं ना डायमंड हॉल में, क्या सब विदेही बने होते हैं और बाबा हमेशा बोलते हैं बाप दादा डायमंड हॉल में सब चमकते हुए डायमंड्स को देख रहे हैं. ನೋಡಿ, ಬಾಗ್ದಾದ ಡೈಮಂಡ್ ಹಾಲ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಬಾಬವರು, ಆಗ ಎಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಗೆ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಬಾಬವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಎಲ್ಲ ಹೊಳಿತಾ ಇರೋ ವಜ್ರಗಳನ್ನ ನೋಡ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತ. ऐसे जब भी आप भट्टी करने आते हो ना, आप चेक करो क्या मुझे सचमुच जो है ऐसे लगता है इस बाबा के हाल में सब डायमंड चमक रहे हैं. ऐसी रूहानी दृष्टि बनी रहती है. मैं भी डायमंड, ये सब भी डायमंड, सामने बैठा हुआ भी डायमंड और बाबा सुप्रीम डायमंड हम सबको प्रेरित कर रहा है. ಹಾಗೆ ತಾವು ಬಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಬಂದಾಗಲೂ ಸಹ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನನಗೂ ಅದೇ ಥರ ಈ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಇರೋರೆಲ್ಲ ಡೈಮಂಡ್ ಅಂತ ಅನುಭವ ಆಗುತ್ತ. ನಾನು ಒಂದು ವಜ್ರ, ನಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಕುಳಿತಿರೋರು ವಜ್ರ, ಈ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಜ್ರಗಳಾಗಿ ಕಾಣ್ತಾರೆ. बार बार ये अभ्यास करें कि मैं कौन, जो दादी जानकी का स्लोगन था, मैं कौन मेरा कौन, मैं कौन मेरा कौन. ಪದೇ ಪದೇ ಈ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ, ನಾನು ಯಾರು. ಜಾನಕಿ ದಾದಿಯವ್ರಿಗೆ ಅದೊಂದು ಅಭ್ಯಾಸ ಇತ್ತು, ನಾನು ಯಾರು, ನನ್ನೋರು ಯಾರು, ಅದೊಂದನ್ನ ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ತಿದ್ರು. इसलिए इसके लिए अपने से बार बार 4-5 प्रश्न पूछते हैं. ಆದ್ರಿಂದ ಪದೇ ಪದೇ ತಮ್ಮನ್ನ 4-5 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀರಿ. ಮಾತೆಯರೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ನೇರವಾಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ, ಹೊರಡ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ. क्या प्रश्न पूछेंगे? अपने से पूछें, कौन कौन देख रहा है? जवाब आए, मैं आत्मा देख रही. कौन बोल रहा है? मैं आत्मा इस मुख रूपी कर्मेंद्रिय के द्वारा बोल रही. कौन सुन रहा है? मैं आत्मा सुन रही. कौन मिल रहा है? आत्माओं से मैं आत्मा मिल रही. बार बार कौन, कर्म तो हर वक्त करते हैं ना, फिर क्वेश्चन फ्रॉम योरसेल्फ, कौन कर रहा है, कौन कर रहा है? आत्मा है.
बस ये बिंदु लगता रहे, बार 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 मर्जीवा बन जाए। ಪದೇ ಪದೇ ಏನು ಐದಾರು ಪ್ರಶ್ನೆ ಅಂದರೆ, ಯಾರು ನೋಡ್ತಿರೋದು? ನಾನು ಆತ್ಮ ನೋಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಯಾರು ಮಾತಾಡ್ತಿರೋದು? ನಾನು ಆತ್ಮ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಯಾರು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಿರೋದು? ನಾನು ಆತ್ಮ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಿದ್ದೀನಿ. ಯಾರು ಮಿಲನ ಮಾಡ್ತಿರೋದು? ನಾನು ಆತ್ಮ ಬೇರೆ ಆತ್ಮಗಳ ಜೊತೆ ಮಿಲನ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಕಾರ್ಯವ್ಯವಹಾರ ಅಂತೂ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಿರೋದು ಯಾರು ಅನ್ನೋದನ್ನು ಪದೇ ಪದೇ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗಿ. कल हमें ले गए दशहरा प्रोसेशन दिखाने, बहुत रश, काफी लोग हैं। प्रोसेशन तो क्या देखना था, लेकिन हम जो आधा घंटा वहाँ रहे तो हम बस यही देखते रहा, कितने सारे सितारे। हाँ, प्यारे बाबा के भक्त आत्माएं ढूंढ रही अपने पिता को, तो उनको सकाश देके आ गए। ನಿನ್ನೆ ನನ್ನನ್ನು ಪ್ರೊಸೆಷನ್ ತೋರ್ಸೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಅರಮನೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು. ಅದೇನು ಪ್ರೊಸೆಷನ್ ನೋಡೋದು, ಆದರೆ ತುಂಬಾ ಜನ ಇದ್ರಲ್ಲ, ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಕೂತಿದ್ದೆ. ನಾನು ಎಲ್ರೂ ಹಾಗೆ ನೋಡಿದ್ದು, ಇವೆಲ್ಲ ನಕ್ಷತ್ರಗಳು ಬಾಬಾವರ ಭಕ್ತ ಆತ್ಮರು ಅಂತ ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಸಕಾಶ ಕೊಟ್ಟು ವಾಪಸ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟೆ. कहीं भी जाओ, रेलवे स्टेशन जाओ, एयरपोर्ट जाओ, मार्केट जाओ, बस ऐसे लगे जैसे सितारों की दुनिया में घूम रहे हैं। सब सितारे में एक विशेष चमकता हुआ सितारा। ಯಾವುದೇ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಹೋಗಿ, ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಹೋಗಿ, ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಹೋಗಿ, ಎಲ್ಲೇ ಹೋದ್ರೂ ಈ ಅನುಭವ ಮಾಡಿ, ನಾನು ನಕ್ಷತ್ರಗಳಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಲ್ಲಿದ್ದೀನಿ. ಈ ನಕ್ಷತ್ರಗಳ ಮಧ್ಯೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕುಳಿತಿರೋ ನಕ್ಷತ್ರ. आपका हाइट कितना है? आपका हाइट कितना है? 5। आपका 5, आपका 5 4, आपका 5 4 5, आपका हाइट कितना है? 5 5। सारे खेल अभी मर्जीवा बनाया ना, आत्मा आत्मा फिर 5 फुट बन गए। कितना आत्मा 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 की क्लास कराओ, इमीडिएट जब पूछते हैं आपका हाइट कितना, एक आत्मा कहती 5 फुट 3, दूसरी बोलती 5 फुट 4 इंच। सब अपना भूल जाते हैं, सब मर्जीवा से जब जिंदे हो गए, 5 फुट 3 फुट मना जिंदे हो गए ना। इस तब एक सेंटर के बाहर लिखा था, जूते के साथ इस देह अभिमान का जूता भी बाहर उतार के तब अंदर आओ। ನೀವೆಲ್ಲ ಫೇಲ್ ಆಗ್ಬಿಟ್ರಿ. ನನಗೆ ಎಷ್ಟೇ ಆತ್ಮ ಆತ್ಮ ಅಂತ ಪಾಠ ಓದಿಸಿದ್ರು, ಹೈಟ್ ಎಷ್ಟು ಅಂದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ಬದುಕ್ಬಿಟ್ರಲ್ಲ, ಸತ್ತಿದ್ದವ್ರು ಬದುಕೊಂಡ್ಬಿಟ್ರಿ. ಈ ದೇಹದ ಹೈಟ್ ಹಿಡಿಯೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರಿ. ಒಂದು ಸೆಂಟ್ರಲ್ಲಿ ಬೋರ್ಡ್ ಹಾಕಿದ್ರಂತೆ, ಆ ಚಪ್ಪಲಿಯ ಜೊತೆಗೆ ದೇಹಾಭಿಮಾನದ ಚಪ್ಪಲಿನ ಹೊರಗೆ ಬಿಟ್ಟು ಒಳಗೆ ಬನ್ನಿ ಅಂತ. इसलिए दिन भर आप देखना, अभी अभी आप आत्मा बिंदी बने होंगे, फिर आप 5 फुट बन जाएंगे, फिर आत्मा 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 करेंगे, फिर बन जाएंगे। इससे बाबा कहते हैं देह अभिमान इतना चिपटा पड़ा है बच्चे, इस देह अभिमान को तोड़ना है। ಇಡೀ ದಿನದಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಆತ್ಮ ಆತ್ಮ ಅಂತ ಇದಕ್ಕಿದ್ದಂಗೆ 5 ಅಡಿ ಮನುಷ್ಯ ಆಗ್ಬಿಡ್ತೀರ. ಬಾಬುರು ಅದನ್ನೇ ಪದೇ ಪದೇ ಹೇಳೋದು, ದೇಹಾಭಿಮಾನವನ್ನ ಮುರಿಬೇಕು ಅಂತ. तो हमेशा प्यारे बाबा को देखा, मम्मा को, सब दादियाँ कितनी रूहानी दृष्टि में टिकी रहती, पूरे मर्जीवा स्थिति। ऐसी रूहानी स्थिति हमारी बनी रहे कि हमने देह में आना ही नहीं है कभी, सदा इसका त्याग करना ही मर्जीवा बनना है। इसका त्याग करके ये सबसे बड़े से बड़ा त्याग। ಸದಾ ಮಮ್ಮ ಬಾಬಾ ಅವರೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಆತ್ಮಿಕ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿರ್ತಿದ್ರು, ದೈಹಿಕ ಪ್ರಜ್ಞೆ ನನ್ಗೆ ಬರ್ತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ.
ಹಾಗೆ ನಾವು ಅಷ್ಟೇ ಸದಾ ಒಂದು ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿರಬೇಕು. ಬಹಳ ಪ್ರಿಯವಾದ ಸ್ಥಿತಿ ಅದು. जीते जी मरने के लिए दूसरी पॉइंट है, वो है विक्रम विनाशक स्थिति. ಬದುಕಿದ್ದು ಸಾಯೋದಕ್ಕೆ ಎರಡನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಇರೋದು ವಿಕರ್ಮ ವಿನಾಶಕ ಸ್ಥಿತಿ. बाबा हमेशा कहते हैं जहाँ पाप है वहाँ बाप नहीं, जहाँ बाप है वहाँ पाप नहीं. ಬಾಬಾ ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳೋದು ಪಾಪ ಇರೋ ಕಡೆ ತಂದೆ ಇರಲ್ಲ, ತಂದೆ ಇರೋ ಕಡೆ ಪಾಪ ಇರಲ್ಲ. जब भी समझो कोई भी विक्रम कर रहे हैं, क्रोध आ गया, कुछ और आ गया, कुछ समझो फिर देवान आ गया, फिर जीते जी मरे नहीं फिर जिंदे हो गए. हमने तो मरना है ना, इसलिए जीते जी मरने का जो इच्छुक है वो पक्का संकल्प करे मुझे जरा भी पाप कर्म के निकट नहीं आना. ಯಾವುದೇ ವಿಕರ್ಮ ಆಯಿತು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸತ್ತಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಬದುಕ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಅರ್ಥ. ಸ್ವಲ್ಪ ಕ್ರೋಧ ಬರಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ವಿಕರ್ಮ ಅದರಿಂದ ಗಮನ ಇರಲಿ, ನಮ್ಮಿಂದ ಯಾವುದೇ ಪಾಪಗಳು ಆಗಬಾರ್ದು. क्योंकि पापों का बीज क्या है? पापों का बीज है देह अभिमान. तो देह है, फिर देह में आ गए ना, तभी तो पाप आया. इसलिए मैंने किसी पाप को निकट आने ही नहीं देना. और वो तभी होगा जब हम रूहानी स्थिति में होंगे, बाबा की याद में होंगे, तभी हम पाप से मुक्त हो पाएंगे. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಪಾಪಗಳ ಬೀಜನೇ ಯಾವುದು? ದೇಹಾಭಿಮಾನ. ಆದ್ರಿಂದ ನಾವು ದೇಹಾಭಿಮಾನದಲ್ಲೇ ಬರಬಾರ್ದು, ಯಾವುದೋ ಪಾಪಗಳು ನಮ್ಮಿಂದ ಆಗ್ಬಾರ್ದು. ಆಗ್ತಾನೆ ನಾವು ನಮ್ಮ ಗುರಿ ಸಮೀಪ ತಲುಪ್ತೀವಿ. कल 10 विकारों पे क्लास कराई थी यादवगिरी सेंटर पे. ನಿನ್ನೆ ಯಾದಗಿರಿ ಸೆಂಟ್ರಲ್ಲಿ 10 ವಿಕಾರಗಳ ಮೇಲೆ ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. दशहरा था ना, 10 विकारों को कैसे हरें, ये विषय था. ದಸರಾ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ 10 ವಿಕಾರಗಳನ್ನ ಹೇಗೆ ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡೋದು ಅನ್ನೋ ವಿಷಯ ಇತ್ತು. हर विकार को जीतने के लिए दो दो ब्रह्मास्त्र दिए थे. ऐसी पॉइंट याद रखें, जब भी समृद्धि मिल रहा है एकदम वो विकार धाराशायी हो जाए. ಒಂದೊಂದು ವಿಕಾರವನ್ನ ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಎರಡೆರಡು ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವನ್ನ ಕೊಡಲಾಗಿತ್ತು. ಅದೆಂತ ಪಾಯಿಂಟ್ ನೆನ್ಪಿಟ್ಕೋಬೇಕು ಅಂದ್ರೆ ತಕ್ಷಣ ಆ ವಿಕಾರ ಪೂರ್ಣ ಸಮಾಪ್ತಿ ಆಗ್ಬೇಕು. दशहरा था ना, हमने कहा सच्चा दशहरा मनाए, ये 10 विकारों को हरना है. और 10 विकार कौन से बताए? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. 5 तो पता है ना, 5 दिन इनके बचे. ईर्ष्या, द्वेष, सेकंड घृणा, थर्ड आलस और बेलापन, फोर्थ फिर भय, और फिफ्थ क्या था? ನಿನ್ನೆ ಕ್ಲಾಸ್ ಕೇಳಿದವರಿದ್ದೀರಾ? निंदा पर चिंतन. ये 5 ये और 5 वो, हर एक को जीतने के लिए दो ब्रह्मास्त्र, वही पावरफुल पॉइंट वो दिया था ताकि सच्चा दशहरा मना सके. 5 ವಿಕಾರ ಕಾಮ, ಕ್ರೋಧ, ಲೋಭ, ಮೋಹ, ಅಹಂಕಾರ. 6ನೇದು ಅವುಗಳ ಮಕ್ಕಳು, ಇನ್ನು 5 ವಿಕಾರಗಳು. 6ನೇದು ಈರ್ಷ್ಯಾ, ದ್ವೇಷ. 7ನೇದು ನಿಂದನೆ, ईर्ष्या, द्वेष, घृणा, ತಿರಸ್ಕಾರ. आलस और बेलापन. 8ನೇದು ಆಲಸ್ಯ, ಹುಡುಗಾಟಿಕೆ. 9ನೇದು ಭಯ. निंदा पर चिंतन. 10ನೇದು ಪರಚಿಂತನೆ. और लास्ट भय. ನಿಂದನೆ, ಪರಚಿಂತನೆ 9ನೇದು. 10ನೇದು ಭಯ. तो भी दो पॉइंट उनके ब्रह्मास्त्र जो बताए एक्सप्लेन करते करते 1.5 आवर लग गए. 9:30 पूरा हुआ. ಅದಕ್ಕೆ ಎರಡೆರಡು ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವನ್ನ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ 1.5 ಗಂಟೆ ಆಗೋಯ್ತು. 9:30 ಮುಗಿತು ಕ್ಲಾಸ್.
ये सारे विकार जो है ना फ्रेंडली रहते हैं। आप एक विकार को पक्का ठान लेके इसको बिल्कुल भस्म करना है, तो बाकी सब अपना आप भस्म होते जाएंगे। ಈ ಎಲ್ಲ ವಿಕಾರಗಳೇನು ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಫ್ರೆಂಡ್ಲಿ ಆಗಿರುತ್ತೆ. ನೀವೇನಾದ್ರೂ ಒಂದು ವಿಕಾರವನ್ನ ಭಸ್ಮ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಗುರಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ರು ಇನ್ ಮಿಕ್ಕಿದ ವಿಕಾರಗಳು ತಾನಾಗಿ ಭಸ್ಮ ಆಗೋಗುತ್ತೆ. दिव्य गुण भी सारे फ्रेंडली रहते हैं, सबकी फ्रेंडशिप है। एक दिव्य गुण अच्छी तरह धारण करने से सारे आना। ದಿವ್ಯ ಗುಣಗಳು ಅಷ್ಟೇ ತುಂಬಾ ಸ್ನೇಹದಿಂದಿರುತ್ತವೆ. ಒಂದು ದಿವ್ಯ ಗುಣನ ಚೆನ್ನಾಗಿ ಧಾರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು ಇನ್ನು ಉಳಿದ ದಿವ್ಯ ಗುಣಗಳು ತಾನಾಗಿ ಬರುತ್ತವೆ. जैसे आज बाबा ने संतुष्टता का सर्टिफिकेट धारण करने वाले संतुष्ट मूर्ति कहा, ऐसे आप देखना एक संतुष्टता ऐसा गुण है, सारे दिव्य गुण 36 सब इसमें आते हैं। ಹೀಗೆ ಬಾಬಾ ಇವತ್ತು ಸಂತುಷ್ಟತೆಯನ್ನ ಧಾರಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗೆ ನೀವು ಗಮನಿಸಿ ನೋಡಿದ್ರೆ ಈ ಒಂದು ಸಂತುಷ್ಟತೆಯಿಂದ ಇನ್ನು ಉಳಿದ 36 ಗುಣಗಳು ತಾನಾಗೆ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತವೆ. क्योंकि जिसमें संतुष्टता है उसमें प्रसन्नता भी है। ಯಾಕೆಂದ್ರೆ ಯಾರಲ್ಲಿ ಸಂತುಷ್ಟತೆ ಇರುತ್ತೋ ಅವರಲ್ಲಿ ಪ್ರಸನ್ನತೆಯೂ ಇರುತ್ತೆ. जिसको सदा संतुष्ट रहना और सबको संतुष्ट करना आ गया तो उसके मधुर वचन मधुरता अपना पाएगी। कटु बोला तो फिर असंतुष्ट हो जाएगा। ಯಾರಿಗೆ ಸಂತುಷ್ಟವಾಗಿರ್ಬೇಕು ಸಂತುಷ್ಟ ಪಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಗುರಿ ಇರುತ್ತೋ ಅವರ ಮಾತು ತಾನಾಗೆ ಮಧುರ ಆಗೋಗುತ್ತೆ. ಕಠೋರವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀರಾ ಅಂದ್ರೆ ಅಸಂತುಷ್ಟರಾಗ್ಬಿಟ್ರು. जो संतुष्ट है वो सदा पूर्ण पवित्रता, अगर अपवित्र संकल्प चलेगा तो अपना मन ही असंतुष्ट हो जाएगा। ಯಾರು ಸಂತುಷ್ಟವಾಗಿರ್ತಾರೋ ಅವರು ಪೂರ್ಣ ಪವಿತ್ರರಾಗೂ ಇರ್ತಾರೆ. ಅಸಂತುಷ್ಟ ಆದ್ರು ಅಂದ್ರೆ ಮನಸ್ಸು ಅಪವಿತ್ರ ಆಗೋಯ್ತು. और संतुष्ट जिसको रहना है सबको संतुष्ट करना है वो सदा निर्भय रहेगा। ಮತ್ತು ಯಾರು ಸಂತುಷ್ಟವಾಗಿದ್ದು ಸದಾ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಸಂತುಷ್ಟ ಪಡಿಸ್ಬೇಕು ಅವರು ಸದಾ ನಿರ್ಭಯವಾಗಿ ಇರ್ತಾರೆ. उसमें गुण ग्राहकता अपना पाएगी क्योंकि उसको सबसे संतुष्ट रहना है। अवगुण देखा फिर मन असंतुष्ट हो जाएगा, इसलिए गुण ग्राहकता भी आ जाएगी। ಅವರಲ್ಲಿ ಗುಣಗ್ರಾಹಕತೆನೂ ಬರುತ್ತೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅವಗುಣ ನೋಡಿದ್ರೆ ಅಸಂತುಷ್ಟತೆ ಆಗುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಗುಣಗಳನ್ನೇ ಗಮನಿಸ್ತಾರೆ. इसी तरह एक विकार को पूर्णतया भस्म कर दे। समझो क्रोध है, उसको पूर्णतया भस्म कर दे तो सारे विकार निकल जाएंगे और विकर्म विनाशक स्थिति स्वतः ही आ जाएगी। ಅದೇ ರೀತಿ ಕ್ರೋಧ ಒಂದನ್ನ ಭಸ್ಮ ಮಾಡಿ ಆಗ ಉಳಿದ ಎಲ್ಲ ವಿಕಾರಗಳು ತಾನಾಗೆ ಭಸ್ಮ ಆಗೋಗುತ್ತೆ. अच्छा, जो कहते हैं ना तो मुझे मुंह से कभी क्रोध आता, ना मुझे मन में कभी क्रोध आता, मैं सचमुच एक क्रोध मुक्त आत्मा हूँ, ना आवेश आता, ना मैं किसी से रूठती। ये भी क्रोध के बच्चे हैं ना आवेश, ना रूठना, ना फीलिंग, इन सब से छुटकारा है मन के और मुख के क्रोध से। वो हाथ खड़ा करो। ಯಾರು ಯೋಚನೆ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀರಾ ನನಗೆ ಕ್ರೋಧನೇ ಬರಲ್ಲ, ಬಾಯಿಯಲ್ಲೂ ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಮನಸ್ಸಲ್ಲೂ ಸಿಟ್ಟು ಬರಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ಫೀಲಿಂಗ್ ಸಹ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಹಾಗೆ ಯಾರ ಹತ್ರನೂ ಮುನಿಸ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಇವು ಎಲ್ಲ ಕ್ರೋಧದ ಮಕ್ಕಳು ತಾನೆ. ಆ ರೀತಿ ಯಾವುದೇ ಕ್ರೋಧದ ಅಂಶ ನನ್ನಲ್ಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಕೈ ಎತ್ತಿ ನೋಡೋಣ. हाथ खड़ा करो। ಎತ್ತಿ ಬೇಗ. है कोई वीरांगना, है कोई महावीर, है? अपने स्थान पे खड़े हो जाओ, खड़े हो जाओ। ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಮ ಸ್ಥಾನದಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ. ನನ್ನ जिन्होंने ಕ್ರೋಧ ಇಲ್ಲ हाथ खड़ा ಅಂತ किया खड़े हो जाओ। जिन्होंने ಪುಷ್ಪೋತ್ತರ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ. ये से स्टैंड अप। ನಿಲ್ಲಿಬೇಕು. जिन्होंने हाथ खड़ा किया खड़े हो जाओ। ನೀವು ಆಲ್ರೆಡಿ ಇರ್ಬೇಕು. गुड। ಕೈ ಎತ್ತಿದ್ರೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ. इन तीनों के लिए ताली बजाओगे, बड़ी अच्छी बात। चार वो देना, ठहरो बेटा, वो दो मेरे को लाओ। आगे आओ, इनको खिलाओ। ಮುಂದೆ ಬರ್ಬೇಕಂತೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಹೂ ಕೊಡ್ತಾರೆ ಅವರು. आइए आइए आइए। ये हैं क्रोध मुक्त आत्माएं जिन्होंने क्लेम किया है कि हमें न मन में न मुख में कभी क्रोध नहीं आता। ಜೋರ ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡಿಬೋದು. ಇವರೆಲ್ಲ ಕ್ರೋಧ ಮುಕ್ತ ಆತ್ಮಗಳು.
ನಮಗೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಾಗಲಿ ಬಾಯಲ್ಲಾಗಲಿ ಕ್ರೋಧ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. क्या नाम है आपका? आराध्य. इधर आओ, वो कहता है फोटो निकालो. पुष्पा, सदा मुख से पुष्प निकलते हैं, स्वर्ण सोने जैसी आप. इधर आओ, दोनों दो इधर दो इधर, ये सब दर्शन करो. आप भी इधर आओ भाई, दर्शन करो क्रोध मुक्त आत्माएं. ನೋಡಿ ಇವರೆಲ್ಲ ಕ್ರೋಧ ಮುಕ್ತ ಆತ್ಮಗಳು, ಇವರ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. अब कभी भी ये क्रोध करें तो दीदी को बताना. अब आप ध्यान रखना, आपके चारों ओर गार्ड्स खड़े हैं. आपने डिक्लेयर कर दिया कि हम क्रोध मुक्त आत्माएं. ಈಗ ಅವರು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಾವು ಕ್ರೋಧ ಮುಕ್ತ ಆತ್ಮಗಳು ಅಂತ. ಅವ್ರು ಯಾವಾಗ್ಲಾದ್ರೂ ಸಿಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನೀವು ಪೇಜಿಗೆ ಹೇಳ್ಬೋದು. और इनके टीचर से भी सर्टिफिकेट चाहिए ना. लक्ष्मी दीदी, ये चारों सचमुच क्रोध मुक्त है? मालूम नहीं. अच्छा, इनके टीचर कहाँ है? कहाँ से आए हैं टीचर? कोई? हाँ, ये इनका सर्टिफिकेट टीचर से भी चाहिए और इनके घर से भी पूछना. घर वाले सच्चा सर्टिफिकेट देंगे और घर में भी अगर फुल सर्टिफिकेट मिलता है टीचर से भी, फिर इन चारों को आप इनाम जरूर देना. ठीक है? वेरी गुड. क्रोध मुक्त बनना बहुत बड़ी बात है. चाहे कोई अपमान करे, चाहे कोई कुछ करे, चाहे इंसल्ट करे, कितना कुछ हो, लेकिन फीलिंग भी ना आए, बहुत बड़ी बात है. ಕ್ರೋಧ ಮುಕ್ತರಾಗೋದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ವಿಚಾರ. ಯಾರ ಅಪಮಾನನೆ ಮಾಡಿ ನಿಂದನೆ ಮಾಡಿ ಆದ್ರೂ ಫೀಲಿಂಗ್ ನಲ್ಲೂ ಬರದೇ ಇರೋದು ಅಂದ್ರೆ ಅದೆಷ್ಟು ದೊಡ್ಡ ವಿಚಾರ. तो बाबा कहते हैं कि बच्चे, कामेशु क्रोधेशु, क्रोध जीत लिया ना तो काम भी जीत लिया. क्रोध जीत लिया तो अहंकार, कोई ये नहीं कह सकता मेरे को क्रोध तो नहीं आता, अहंकार बहुत आता है. जिसको अहंकार आएगा उसको क्रोध भी आएगा. यार कजिन ब्रदर जैसे होते हैं इकट्ठे. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ಕಾಮೇಶು ಕ್ರೋಧೇಶು ಅಂತ. ಕ್ರೋಧ ಯಾರು ಗೆದ್ಬಿಟ್ರು ಅವ್ರು ಕಾಮನು ಗೆದ್ಬಿಟ್ರು. ಜೊತೆಗೆ ಯಾರು ಈ ರೀತಿ ನನಗೆ ಕ್ರೋಧ ಬರಲ್ಲ ಆದ್ರೆ ಅಹಂಕಾರ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಆಗಲ್ಲ. ಏಕೆಂದ್ರೆ ಅಹಂಕಾರ ಕ್ರೋಧ ಎರಡು ಟ್ವಿನ್ಸ್ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಒಟ್ಟೊಟ್ಟಿಗೆ ಮಕ್ಕಳು ಜನ್ಮ ಪಡೆದಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವಳಿ ಜವಳಿ ಇದ್ದ ಹಾಗೆ. तीसरा है, दो बताया, पहला विदेही, सेकंड विक्रम विनाशक, थर्ड है फिर विचार सागर मंथन. ಮೂರನೇ ಟಿಪ್ಸ್ ಈಗ. ಮೊದಲನೇದು ವಿದೇಹಿ, ಎರಡನೇದು ವಿಕರ್ಮ ವಿನಾಶಕ ಸ್ಥಿತಿ, ಮೂರನೇದು ವಿಚಾರ ಸಾಗರ ಮಂಥನ. डेली गहराई से विचार सागर मंथन जरूर करें. और मंथन करने से आप देखना धीरे धीरे जैसे मंथन करते जाएंगे आप विदेही बन जाएंगे और जीते जी मर जाएंगे. ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಆಳವಾಗಿ ವಿಚಾರ ಸಾಗರ ಮಂಥನ ಮಾಡಿ ಎಷ್ಟು ಆಳವಾಗಿ ಜ್ಞಾನದ ಮನನ ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಿರೋ ಅಷ್ಟು ನೀವು ವಿದೇಹಿ ಆಗ್ಬಿಡ್ತೀರ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. बाबा कहते बच्चे कहते हैं मग्न कैसे हो. बाबा कहते हैं कि बच्चे मग्न होने से पहले मनन कैसे करें. जितना मननशील होंगे उतना ही मगनशील हो जाएंगे. ಕೆಲವು ಮಕ್ಕಳು ಕೇಳ್ತಾರಂತೆ ಬಾಬಾ ಮಗ್ನ ಆಗೋದು ಹೇಗೆ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ, ಮಗ್ನ ಆಗೋದಕ್ಕೆ ಮೊದಲು ಮನನ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ. ಎಷ್ಟು ಮನನ ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಿರೋ ಅಷ್ಟು ಆಳವಾಗಿ ಮಗ್ನರಾಗಬಹುದು. इसलिए हमें कोशिश करनी है मनन करें. मनन करने का तरीका बाबा की मुरली. ಆದ್ರಿಂದ ಮನನ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು. ಮನನ ಮಾಡೋ ವಿಧಾನ ಏನು ಅಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಅವರ ಮುರಳಿ. रोजाना मुरली सुन के 10-12 पॉइंट प्रिंट हो जाने चाहिए. जब चाहे दिन में उसको 3 बार 4 बार रिवाइज कर दें. 3-4 ಬಾರಿ ಮುರಳಿನ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಕೇಳುವಾಗ ಒಂದು 10-12 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಆದ್ರೂ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಪ್ರಿಂಟ್ ಆಗ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಬೇಕು ಅಂದಾಗ್ಲೆಲ್ಲ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆ ಮಾಡಬೇಕು, ಬರಿಬೇಕು.
हम रोज सुबह मुरली सुनते ही अमृत वेले के बाद 5 से 6 मुरली सुनते हैं और फिर उसमें उसके 10-15 पॉइंट बुद्धि में याद कर लेते हैं। फिर उसके बाद YouTube पे रिकॉर्ड करके भेजते हैं। शाम तक बहुत लोग अव्यक्त मुरली, साकार मुरली, लगभग सारे विश्व में 20,000 आत्माएं, 25,000 आत्माएं रोज लाभ उठाती हैं। ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ನಾನು 5ರಿಂದ 6 ಮುರಳಿ ಕೇಳಿ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು 12 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದನ್ನ ಯೂಟ್ಯೂಬ್ನಲ್ಲಿ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 12,000 ಜನ, 25,000 ಜನ ಅದರಿಂದ ಲಾಭ ಪಡ್ಕೋತಾರೆ. आपने कभी भी मुरली मंथन सुनना हो, विदिन 10 मिनट सारा मुरली रिवाइज, तो YouTube चैनल सर्च में जाएंगे तो GRC ज्ञान मानसरोवर ये लिखेंगे, टाइप करेंगे ना GRC ज्ञान मानसरोवर, तो मुरली मंथन वो निकलेगा, दिल में छपने वाली गहराई की बातें, तो वो आपकी रिवाइज हो जाएगी। तो मुझे प्यारे बाबा ने वरदान दिया, सुबह जैसे ही याद होती, दिन में जब चाहूँ, जितना टाइम चाहूँ रिवाइज करना, तो मुझे सारी पॉइंट्स याद रहती हैं। अभी भी कहेंगे तो मैं 10 पॉइंट फटाफट रिपीट कर सकता हूँ। ನೀವು ಸಹ ಕೇಳಬೇಕು ಅಂದ್ರೆ GRC ಮುರಳಿ ಮಂಥನ ಅಂತ ನೀವು ಟೈಪ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಅಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಮುರಳಿ ಮಂಥನ ಮಾಡಿ ನಾನೇನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿರ್ತೀನಿ ಅದು ವಿಡಿಯೋ ಸಿಗುತ್ತೆ. ನನ್ಗಂತೂ ಬಾಬಾವರು ಒಂದು ವರದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮುರಳಿ ಒಂದ್ಸರಿ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅದರ ನೆನಪು ನನಗೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಂಥನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಈಗಲೂ ಸಹ ನೀವು ಕೇಳಿದ್ರೆ ಒಂದು 10-12 ಪಾಯಿಂಟ್ ಪಟಾಪಟ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ ಮುರಳಿ. आप में से कोई है जो अभी खड़ा होकर 10 पॉइंट फटाफट सुना दे? ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಅಂತವ್ರು ಇದ್ದಾರೆ? ಈಗ್ಲೇನೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ತಕ್ಷಣ ಇವತ್ತಿನ ಮುರಳಿ 12 ಪಾಯಿಂಟ್ ಪಟಾಪಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದೀರಾ ಕೈ ಎತ್ತಿ? सुना नहीं? अच्छा 5 पॉइंट सुनाने वाला खड़ा हो गया। 5 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಹೇಳೋದ್ರೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ. 10 ಬೇಡ, 5. 5 वाला भी नहीं है, ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ. सुनाओ। भक्ति में क्या मिलता है, ज्ञान में क्या मिलता है, उसके बारे में बाबा ने आज सुनाया। एग्जैक्ट मुरली की पॉइंट नहीं सुना रही है ना? ओके, बैठ जाओ। तो ये प्रैक्टिस चाहिए, प्रैक्टिस करोगे ना फिर हो जाएगी। जितना प्रैक्टिस करेंगे उतना ऑटोमेटिकली होता जाएगा। जैसे एक पॉइंट थी, मैंने वैसे रिवाइज कराया नहीं, एक पॉइंट थी जो पहला पॉइंट गीत का था ना, किसी ने अपना बना के हमको मुस्कुराना सिखा दिया था ना पॉइंट। तो ಅಭ್ಯಾಸ ಬೇಕು, ಅವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ ತರ ಮುರಳಿ ಹೇಗಿದೆಯೋ ಅದೇ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳಬೇಕು. ನಾನು ಬೆಳಗ್ಗೆನ ಮುರಳಿ ಆದ್ಮೇಲೆ ರಿವೈಸ್ ಮಾಡಿಸ್ತೆ, ಇವತ್ತು ಹಾಡೇನಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ. आज बाबा ने 3 नाम दिए। सेकंड नंबर पॉइंट थी अपने, इसको 3 नाम बच्चे, इसको आश्रम भी कहेंगे, इसको इंस्टीट्यूशन भी कहेंगे, या इसको यूनिवर्सिटी भी कहेंगे, कहा था ना बाबा। ಇವತ್ತು ಬಾಬಾ ಅವರು 3 ಹೆಸರನ್ನ ಕೊಟ್ಟರು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇದನ್ನ ಒಂದ್ ಕಡೆ ಸಂಸ್ಥೆ ಅಂತಾನು ಹೇಳಾಗತ್ತೆ, ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಅಂತ, ಜೊತೆಗೆ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಅಂತಲೂ ಹೇಳಾಗತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಆಶ್ರಮ ಅಂತಲೂ ಹೇಳಾಗತ್ತೆ. तीसरा पॉइंट था बाबा है स्वर्ग का रचयिता। इस वक्त बाबा आके स्वर्ग का रचयिता, स्वर्ग बना रहा है। 3ನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳಿದ್ದು ಬಾಬಾ ಅವರು ಸ್ವರ್ಗದ ರಚಯಿತ, ಬಂತು ಸ್ವರ್ಗನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. चौथी पॉइंट थी मैं ब्रह्मा राजाओं का राजा बनता हूँ और फिर रंग बन जाता हूँ, फिर दोबारा श्री बाबा मुझे राजाओं का राजा बनाते हैं, तब तुम भी बच्चे ऐसे बनते हो। 4ನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಇದ್ದದ್ದು ನಾನು ಬ್ರಹ್ಮ,
ರಾಜರಿಗೂ ರಾಜ ಆಗಿದ್ದೆ, ಈಗ ರಂಕ್ ಆಗಿದ್ದೀನಿ, ಮತ್ತೆ ಭಾಗವತ್ ನನ್ನನ್ನ ರಾಜರಿಗೂ ರಾಜ ಮಾಡ್ತಾರೆ. ತತತ್ವಂ, ನೀವು ಹಾಗೇನೆ. फिफ्थ पॉइंट है, तुम अभी ब्राह्मण कुल बच्चे ब्राह्मण कुल भूषण बने हो, फिर आगे तुम देवी कुल भूषण बन जाएंगे, अभी ब्राह्मण कुल भूषण बने. ಫಿಫ್ತ್ ಪಾಯಿಂಟ್ ಇದ್ದಿದ್ದು, ನೀವೆಲ್ಲ ಈಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಲಭೂಷಣರಾಗಿದ್ದೀರ, ನಂತರ ದೈವಿ ಕುಲಭೂಷಣರಾಗ್ತೀರ. सिक्स्थ पॉइंट है, जितना जितना तुम ज्ञान धन का दान करेंगे धारणा होती जाएगी, इसलिए ज्ञान धन का दान बच्चों को खूब करना है. ಆರನೇ ಪಾಯಿಂಟ್, ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಜ್ಞಾನ ಧನವನ್ನ ನೀವು ದಾನ ಮಾಡ್ತೀರೋ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಧಾರಣೆ ಆಗತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಚೆನ್ನಾಗಿ ದಾನ ಮಾಡಬೇಕು. सातवें पॉइंट थी, बाबा ने कहा 2 बाप का परिचय सबको देना है. ಏಳನೇ ಪಾಯಿಂಟ್, ಇಬ್ರು ತಂದೆಯ ಪರಿಚಯನ ಎಲ್ರಿಗೂ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. आठवीं पॉइंट थी, कुछ बच्चे ऐसे होते हैं जो माँ बाप को ज्ञान मिलाते हैं और कोई माँ बाप ऐसे होते हैं जो बच्चों को ज्ञान मिलाते हैं. ಎಂಟನೇ ಪಾಯಿಂಟ್, ಕೆಲವು ಮಕ್ಕಳು ತಂದೆ ತಾಯಿನೂ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ತರ್ತಾರೆ, ಇನ್ ಕೆಲವರು ತಂದೆ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ತರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದಿತ್ತು. 9वीं पॉइंट थी, बाबा ने कहा कि बच्चे सबसे ज्यादा तूफान नंबर 1 मुझको आते हैं, इसलिए बच्चे तुम्हें याद में तूफान आए तो बच्चे याद में विघ्न आए, तूफान आए तो डरना नहीं है, सिथेरियम रहना. 9ನೇ ಪಾಯಿಂಟ್, ನೆನಪಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ಬಿರುಗಾಳಿ ಬರಲಿ, ನಂಬರ್ 1 ನನಗೆ ತುಂಬಾ ಬಿರುಗಾಳಿ ಬರುತ್ತೆ, ಆದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೂ ಬರುತ್ತೆ, ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೆದರಬೇಡಿ, ಎಷ್ಟೇ ಬಿರುಗಾಳಿ ಮಾಯಿ ಬಂದ್ರು ಹೆದರಬಾರದು. 10th पॉइंट थी, जब तक कर्मातीत अवस्था हो तब कोई विक्रम नहीं होगा, विक्रम में विनाश हो जाएंगे तब तो उड़ जाएंगे, बाबा ने कहा. 10ನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಇದ್ದಿದ್ದು, ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಕರ್ಮಾತೀತ ಸ್ಥಿತಿಯನ್ನ ತಲುಪಲ್ವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ವಿಕರ್ಮಗಳು ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತವೆ, ಕರ್ಮಾತೀತರಾಗ್ಬಿಟ್ರೆ ನೀವಿಲ್ಲಿರಲ್ಲ, ಆರೋಗ್ಬಿಡ್ತೀರಿ. 11वीं पॉइंट थी, बाबा ने कहा कुमारियों द्वारा बाण मारे, बड़े बड़े भीष्म पितामहों को बाण मारे. 11ನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಇದ್ದದ್ದು, ಕುಮಾರಿಯರ ಮುಖಾಂತರ ಬಾಣ ಓಡಿಸ್ತಾರೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಭೀಷ್ಮ ಪಿತಾಮಹರಿಗೂ ಸಹ ಬಾಣ ಓಡಿಸ್ತಾರೆ. 12वीं पॉइंट थी, अव्यभिचारी याद, एक बाप के सिवाय किसकी याद न रहे. बच्चे इस याद को भक्ति भी कहते हैं कि एक बाप की याद रहे. 12ನೇ ಪಾಯಿಂಟ್, ಅವ್ಯಭಿಚಾರಿ ನೆನಪು, ಬರೀ ಒಬ್ಬ ತಂದೆ ನೆನಪು, ಅದಕ್ಕೆ ಭಕ್ತಿ ಅಂತಲೂ ಹೇಳಾಗತ್ತೆ. 13वां पॉइंट फिर ये था जो वरदान के रूप में कि बच्चे सर्टिफिकेट, संतुष्टता का सर्टिफिकेट रख, सबको संतुष्ट करने वाले संतुष्ट मोह की बात